आज पत्रकार दिनानिमित्त जमलेले माझे सर्व पत्रकार बंधू व माझे सर्व नगरपालिकेतील सहकारी, काल सायंकाळी 7 वाजता मला व्हॉट्सअपवर संदीप राजेंनी मेसेज केला की उद्या पत्रकार दिन आहे. लगेच त्यांना मी रिप्लाय घेऊन आजचा कार्यक्रम ठेवला. आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आत्ताच बोलत असताना दोघं तिघं जे काही पत्रकारांनी भाषण केलं किंवा मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये तुमच्या 2 समस्या आहेत. नियमामध्ये जर बसत असेल, येणाऱ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला इथला एखादा गाळा देतो मी. नियमामध्ये जर बसत असेल तर, पण त्याला नाममात्र भाडं सुद्धा तुम्हाला भरावंच लागणार आहे. बांधलेली जागा आहे, वास्तू, त्याचा लिलाव एक 15-20 दिवसात महिन्याभरामध्ये आम्ही घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुमच्यासाठी एक राखीव करता येतं का, नियमामध्ये बसतं का? कारण का तुम्हाला जागा देऊन उपयोग नाही. जागा दिल्यानंतर पुन्हा त्याचं बांधकाम वगैरे आज आत्ताच भरपूरसे झाले, बिनपगारी फुलाधिकारी असं तसं काहीतरी. आपण सक्षम आहोत. सगळेजण थोडे थोडे जमा केलं तर बांधकाम होईल. जागा दिलं तर मी त्याच्यात काही माझा थोडा खालीचा वाटा जे होईल ते करेल. पण त्याच्यापेक्षा जर कोणाच्या खिशाला भार न लावता जर नियमामध्ये बसत असेल तर नक्कीच इथेच बाजूला आहे. आणि आपण आज इथं पत्रकार दिनानिमित्त पूर्ण बिलोली शहरातील नागरिक घेऊन इथं पेपर वाचतात. त्या जागी सत्कार करण्यात ही जागा आम्ही निवडली मुद्दाम. तसं आपण कुठेतरी दुसरीकडे बसून मागच्या वेळेस एकदा केलं होतं. बोलणं आणि करून दाखवणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. जागा मर्यादाने दाखवली पण ती नियमामध्ये बसते का, बसवता येईल का? त्याच्यापेक्षा नियमामध्ये ही जर जागा बसली, त्याच्यापैकी एक गाळा आणि त्याच्यात तुम्हाला फर्निचरची व्यवस्था तुम्ही सगळेजण मिसळून केला, एखादी लाईट घेतला तर तुम्हाला एक पत्रकार भवन चांगल्या प्रकारे कोणताही एखादा गाळा जर आम्हाला जमेल तर नक्कीच आमची टीम तुमच्यासाठी पहिल्या मीटिंग मध्ये चर्चा करून पहिल्या मीटिंग मध्ये ठेवू. विषय अजून दुसरा की मीटिंग सभागृहामध्ये आमची मीटिंग असताना तुम्हाला बसण्यासाठी जागा थोडे दिवस थांबा. नक्कीच सभागृह मोठं झाल्यानंतर तुम्हाला तिथं सुद्धा परवानगी देण्यात येईल. सभागृह सध्या छोटा आहे. वरच्या बाजूला आपण ज्या दिवशी जातो तर सभागृहामध्ये बसण्यासाठी तुमची सुद्धा आसन व्यवस्था करण्यात येईल हे नक्कीच मी सांगतो. नक्कीच आम्ही तुम्हाला आमच्या मीटिंगच्या अजेंड्यावर चर्चा करून कोणते पारित झाले, काय झालं याची मीटिंग संपल्याबरोबर तुमची पत्रकार परिषद आम्ही लगेच ठेवू. विषय झाला दुसरा. मागील काळामध्ये पेपरमध्ये वाईट वाटून घेऊ नका, कोणी विनंती आहे तुम्हाला. 5-6 पत्रकार काही आपण इलेक्शन मध्ये कोणी विजयी झालं, कोणी पराभूत झालं, त्याबद्दल आता त्याच्यामध्ये माझा काही दोष नसतो. ते जनतेचा निर्णय आहे. जनतेनं जे स्वीकारलं ते स्वीकारून पुन्हा कामाला लागलात सगळेजण तर नक्कीच तुम्हाला यश येईल. किंवा कोणती भावना अजून कोणत्या ह्या भावनेतून तुमच्या लेखणीमधून आम्ही चुकलो तर आम्हाला नक्की धरा. आम्ही जर चुकला गेलो तर आम्हाला तुमचा मार नकोय. विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. आम्ही कोणतीही एखादी बाजू जर चुकली तर तुम्ही नक्की भरा. मला हे माहित आहे. हे सांगताना तुम्हाला फार हे वाटतंय की वर्षभर अजून आपल्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न राहणार आहे. तोच प्रश्न कायमस्वरूपी लिहून काही होणार नाही. ही पाईपलाईन टिकणारच नाहीये. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्या पाईप मध्ये एका जागी दुरुस्त केली की लगेच दुसऱ्या जागी फुटायला लागली. 40-50 वर्ष जुनी पाईपलाईन आहे. येणारे इलेक्शन असल्यामुळे मंत्रालयात सुद्धा कोणीच नाहीये. आणि निवडणूक झाल्याबरोबर मी इथून जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की मी तुला नक्कीच पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून देईन. ती झाल्यावर त्याला काम पूर्ण व्हायला वर्षभर लागतं. ते काम पूर्ण झाल्यावर सर्वप्रथम मी पाईपलाईनच करणार आहे, नंतर विहिरीचं काम करू. नवीन पाईपलाईन झाली, डिस्ट्रीब्युशन तर चांगलं आहे गावामध्ये. फक्त मेन पाईपलाईन फुटल्यामुळं आपल्याला बिलोली वासियांना
पाण्याचा फार समस्या तोंड द्यावं लागेल. बरेचसे बोर मारण्यात आलेले आहेत. काही राजकारणात बोर मारले ते सुद्धा आम्ही समाविष्ट करून घेऊ नगरपालिकेने. नक्कीच पहिला विषय घेऊन सर्व बोर अधिग्रहण आम्ही नगरपालिका करू आणि जेवढी होईल तेवढी समस्या गावातील बोरच्या पाण्याची तोपर्यंत आपण निपटण्याचं काम करूयात. येणाऱ्या 9 तारखेला आमची उपाध्यक्षाची स्वीकृत सदस्यांची नेमणूक आहे. ती झाल्यानंतर पहिला ठराव घेतल्याबरोबर ते अधिग्रहण करून अजून काही जागी आम्ही वचनं दिलेली आहेत आणि मी पण निर्णय घेतलेला आहे तोपर्यंत खुर्चीवर बसणार नाही. काही जागी आम्ही आश्वासन दिलेले आहे ते सुद्धा पाणी बोरचं पाणी तिथं आणू आणि वर्ष सव्वा वर्ष तुम्ही आम्हाला पाण्याच्या प्रश्नावर सांभाळो ही विनंती करतो. आणि सर्वजण आपण इथं एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनस्वी आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.